नमस्ते मंडळी, कसे आहात तुम्ही? ठीकी असाल तर मी जेव्हा रेकॉर्डिंग करत होती लाईव्ह, तर काही माझ्या आवाज इतकं यायचं नाही. तर मी म्हटलं चल रेकॉर्डिंग करून आपला तुम्हाला मी शेअर करत आहे की लग्नाच्या आधी मी एक्झाम दिली बँकेची, खूप एक्झाम दिली. पण त्याच्यामधून मला समजायला आला की माझं गणितामध्ये थोडासा प्रॅक्टिसची खूप गरज आहे. नंतर लग्न झालं. लग्नानंतर 8 वर्ष झाले, 2 मुलं झाले. घरच्या कामामध्ये वावरत असताना कसं काय वेळ गेला काही कळलंच नाही. आणि नंतर अजून गाव पातळीवर आमच्या पोलीस पाटलीची एक्झाम झाली. तिथे मी पास झाली, पण तितकं काही कमी मार्क्स असल्यामुळे माझे GK कमजोर असल्यामुळे मी तिथे सक्सेस झाली नाही. नंतर नगर परिषदची एक्झाम झाली. नगर परिषदची एक्झाममध्ये सुद्धा मला गणितामध्ये आणि इंग्लिशमध्ये थोडासा वीक पॉईंट मला ओळखायला आले. त्याच्यामध्ये कमी झाले. तलाठीमध्ये मी एक्झाम दिली. तलाठीमध्ये पण सुद्धा माझे थोडे कमी मार्क्स मिळाले. असे मी एक्झाम दिली. पण आता रेल्वे अजून मुख्य अंगणवाडी सेविकासाठी मी फॉर्म भरले आहे. आणि 2000 MPSCसाठी सुद्धा मी कंबाईनसाठी तयारी करणार. याच्या आधी मी प्रिलिम 2024ची दिली, पण थोडासा कमीच वाटला. पण मी हार मानणार नाही आणि हार मानून मला स्वतःला ब्लेम करायचं नाही आहे. कारण की मी या हारमधूनच समोर कसे जायचं पुढे हे मला इथून प्रूव्ह करायचं आहे. आणि तुम्हीसुद्धा प्रूव्ह करू शकता. तर पेपरची ॲनालिसिस हेच सांगायचे उद्देश आहे की मी इतकी एक्झाम दिली तर माझा वीक पॉईंट मला ओळखायला आला, तो म्हणजे गणित. तर मी रोज डेली 1.5 तास रोज गणिताला देत असते. आणि आपला बाकीचे 1-1 तास जसं इंग्लिश, मराठी, सामान्य विज्ञानासाठी 2 तास. तर मी तात्याच्या ठोकळ्यावरून सामान्य विज्ञान मी करते. आणि सचिन ढवळे सरांची गणिताची जी एअरबुक आहे मी तिथून रोज मी करत असते. आता मुख्य अंगणवाडी सेविकासाठी मी भर देत आहे. तर रोज मी 7-8 तास कसे मिळते, जसा जेवणाच्या माध्यमातून अभ्यास करताना, पोळी बनवताना, भांडी धुताना, कधी पोछा लावताना एक हातानं, कधी असा वेळ मी आपला पूर्ण टाईम मॅनेजमेंट करते. आणि मुलांना सांभाळून सगळं घर मॅनेजमेंट करून आपला अभ्यास करत असते. तर तुम्हाला या माझ्या व्हिडिओच्या मार्फत आपल्याला असे वीक पॉईंट आपल्याला शोधायचे आहे. वीक पॉईंट कोणते कोणते आहे तर ते मी ओळखूनच आपल्या समोरच्या एक्झामसाठी मी तयारी करत आहे. तसेच तुम्हीसुद्धा पेपरची ॲनालिसिस करा, प्रत्येक एक्झाम द्या. आपल्या चुका ओळखायला येतात. कोणती चुका आपण पेपर देताना करतो. मी सुद्धा चुका केली. ते मी आपल्या पेपराच्या चुका पुन्हा न झाल्या पाहिजे म्हणून मी समोरच्या एक्झामसाठी मी तयारी करत आहे. असे तुमच्यासोबत नको व्हायला पाहिजे. आपले वीक पॉईंटच आपण शोधूनच समोर होऊ शकतो. तर हेच माझ्या व्हिडिओ बनवायचा उद्देश आहे. मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा आपला वीक पॉईंट शोधा. फालतूच्या लोकांकडे न बसता, लोकांजो टाईमपास न करता आपल्या ध्येयाकडे एक लक्ष द्या. टार्गेट ठेवा. नाही मला 2 वर्षात, नाही 1 वर्षात, नाही 3ऱ्या वर्षात, असे कोणतेही वर्षी 1 वर्ष लागो या 2 वर्ष लागो, 3 वर्ष लागो, अभ्यासकडे, आपल्या टार्गेटकडे, ध्येयाकडे फोकस करा. आणि आपल्या पायावर उभे व्हा. लोकांसाठी नाही तर स्वतःसाठी प्रूव्ह करून दाखवा, नाही मी करू शकतो. तर अशाद्वारे आपला वीक पॉईंट शोधा. पेपरद्वारे मी अशी आपली जर्नी तुम्हाला शेअर केलं की जेणेकरून आपल्याला समजून येते. आपण नेहमी रोज अभ्यास करतो, प्रत्येकी आपल्याला ॲनालिसिस, आपण पेपराची ॲनालिसिस नाही करून आपल्याला वीक पॉईंटच आपण शोधून नाही तर समोर काही जाऊ शकणार नाही. प्रत्येक वेळ पेपर रीड करत असतो, मला हे वाचायचं आहे, तो वाचायचा आहे. अरे आपला कधी संपतच नाही. तर आपल्याला आपला वीक पॉईंट शोधूनच आपण समोर होऊ शकतो. अशा पद्धतीने मी आपले पेपराचे ॲनालिसिस केला आहे आणि तुम्हीसुद्धा करा. तर बघा मैत्रिणींनो, जर आपल्याला टार्गेट ठेवून जर अभ्यास करू तेव्हाच आपल्याला मी दुरून शूट केलं होतं. तर तुम्हाला थोडंसं स्टार्टिंगमध्ये तुम्हाला माझा आवाज थोडंसं कमी वाटत असेल
तर बघा माझा मुलगा शाळेतून आला आहे आणि टीचरनं त्याला होमवर्क दिलं होतं की पोयम त्याला लर्न करायचं होतं आणि इंग्लिशच्या लेशन त्याला रीड करायचं होतं. तर मी म्हटलं तू बी अभ्यास कर, मी पण अभ्यास करते. तर बघा मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी जे ऑनलाईन TCS आणि IBPSनं 2023मध्ये आणि 2022मध्ये जेही काही एक्झाम घेतलेली आहे, तर मी तिथली पुस्तक ऑनलाईन बोलवली होती आणि त्याच्यामधूनच मी इंग्लिश, मराठी आणि सामान्य विज्ञान रीड करत आहे आणि मॅथ्ससुद्धा मी तिथूनच सॉल्व करते आणि आपल्याला समजून येते की कोणत्या टॉपिकवर TCS टॉपिकवर क्वेश्चन घेत आहे आणि आपल्याला आपले वीक पॉईंट बी शोधायला भेटतात. वीक पॉईंट म्हणजे कोणते की कोणत्या टॉपिकवर TCS भर देत आहे, तेच आपल्याला स्मार्ट स्टडी करायचे आहे. रोज आपण स्टडी व्यवस्थित ॲनालिसिस करून आणि कोणत्या पद्धतीने आपण अभ्यास करून क्वेश्चन पत्रिका आपण बघायला पाहिजे. क्वेश्चन पत्रिका बघितल्यावर आपल्याला प्रश्नाची स्वरूप आपल्याला कळते आणि अशाद्वारे आपण अभ्यास केलं तर नक्की आपल्याला यश मिळालं.